मुखवटी ते जीवनदायी झाड. लेखक भारत सासणे. प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार व कादंबरीकार. तर या पाठामध्ये त्यांनी एक फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि त्यांचे मानवी जीवन यांचे सुंदर संबंध किंवा सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न या पाठात केला आहे. तर म्हणजेच एक लिंबाचं झाड आहे आणि ते माणसाच्या जीवनात कसं उपयोगी आहे याबद्दल थोडक्यात त्यांनी आपल्याला या पाठात सांगितलेलं आहे. तर आपण पाहूया. त्याला मी राहत होतो त्या घराच्या मागचं एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकी लगतच होतं ते काटेरी आणि लिंबांच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. लसलशीत हिरवगार आणि चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त व आसमंत तापून जाई. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल व काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन आणि घरसुद्धा तापून गे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनदायी व जीवदायी वाटे. आता लेखक जिथे राहत होते तिथे एक लिंबाचं झाड होतं, जे म्हणजे आपण जेवणामध्ये लिंबू वापरतो ते, कडुलिंब नव्हे. तर त्या खिडकीलगतच हे काटेरी असं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाला खूप अशी लिंब म्हणजे लेमन असं लागलेले होते. ते झाड हिरवंगार असं होतं आणि खूप उत्साही असत. आणि उन्हाळा असल्यामुळे बाजूचं वातावरण सगळं कसं होतं तर ऊन, सगळीकडे बघील तिकडे ऊन, झाडं अशी सुकलेली. फक्त तेच झाड एक असं होतं की त्या परिसरात फक्त हिरवंगार असं दिसत होतं. बाकी सगळीकडे जमीन शुष्क म्हणजे कोरडी पडलेली होती आणि घरंसुद्धा तापून निघाली होती. खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलासाचं केंद्र झालं होतं. म्हणजे जेवढी आपली भिंत उंच असते तेवढ्या उंचीचं ते झाड झालं होतं. आणि अनेक सजीव म्हणजे जे जिवंत प्राणी, जसं कीटक असतील, किडे असतील, जे काय आहे ते त्या दिलासा म्हणजे त्यांना त्या झाडाजवळच ते होते हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली काळीभोर सावली असेल आणि लिंबोणीची पानं अशी जवळजवळ असल्यामुळे त्या झाडाखाली फक्त सावली होती. आणि मोरीचं पाणी म्हणजे बाथरूमचं पाणी त्या झाडाला जाईल त्यामुळे जमिनीत तिथं नेमकी ओल होते. म्हणजे बाकीकडे सगळीकडे ऊन असल्यामुळं कोरडं होतं, परंतु लिंबाच्या झाडाला बाथरूमचं पाणी जात असल्यामुळे तिथेच ओलसरपणा होता. आणि त्यामुळं लेखकाला तिथं शंख, आज इथं तर उद्या दिसलेला शंख तिथे दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान मोठे असे अनेक शंख मग मला दिसू लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगायची वस्ती आहे, कारण गोगलगायलाच काय असतात, वरती शंख असतात. आणि लेखक म्हणतो मग शंख असे कसे काय इथं दिसतात ते तिथे. मग त्यांना लक्षात आलं की तिथे कोण राहत असावं, गोगलगाय राहत असावं. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगायची वस्ती मी प्रथमच पाहत होतो. म्हणजे लेखक म्हणतो कधीतरी आपल्याला एक दोन गोगलगाय दिसतात, स्नेल, परंतु गोगलगाय इतक्या मोठ्या प्रमाणात मी आज प्रथमच तिथे पाहत होतो असे लेखक म्हणतात. त्या गोगलगायच्या शंख पाठीवर घेऊन ती चालतात, परंतु ते झाडावरही चढतात व फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाय पाहणे त्यांचा प्रवास निरखणं हा माझा व लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होता. म्हणजे त्या झाडावरती पण चढत होत्या आणि खाली पण त्या झाडाच्या होत्या आणि त्या गोगलगायचा जो चिकट पदार्थ असतो त्यामुळे त्या बरबटलेल्या अशा दिसत होत्या. आणि लेखक म्हणतो त्यामुळे त्यांना पाहणं हा माझा एक कौतुकाचा कार्यक्रम होता. लवकर याचा एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली. आणि लवकरच मग एक पारवा म्हणजे कबूतर असतं ना, कबुतराची जोडी त्या लिंबोणीच्या झाडावर येऊ लागली. जोडी म्हणजे कबूतर आणि 2 कबुतरे येऊ लागली. त्या जोडीनं काड्याने एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची म्हणजे छोट्याशा डोळ्याची, गुंजाच्या म्हणजे छोट्याशा डोळ्याची, लुकलुकत्या म्हणजे चकचकणाऱ्या नजरेची पारवी म्हणजे कबूतर दृष्टीस म्हणजे नजरेस पडत असत. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीने एक थंड असा आश्रय शोधला. आणि आजूबाजूला सगळीकडे ऊन असल्यामुळं रखरखीत म्हणजे काय तर तापलेली जमीन आणि गरम वाफ यामुळं रखरखीतपणा जो होता तो असल्यामुळं ह्या कबुतराच्या जोडीनं थंड असा आश्रय म्हणजे निवारा शोधला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. आणि लेखक म्हणतात की माझा मुलगा तिथं सारखा जायचा आणि मग ते जोडपं मात्र म्हणजे ते कबूतर मात्र परत पुन्हा तिथे दिसेनासे म्हणजे दिसत नव्हते. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेले असे.
चिमण्या आणि इतर पक्षीसुद्धा त्या झाडावरती नेहमी असत. गजबजलेलं म्हणजे सतत तिथं पक्ष्यांची चाहूल म्हणजे पक्षी त्या झाडावरती असत. जणू गात गात बहरतं संगीतमय झाड. आणि त्या चिमण्यांच्या कलकलाटा म्हणजे पक्ष्यांच्या कलकलाटामुळे असं वाटायचं की ते एक संगीतमय बहारच ते झाड झालेलं आहे. म्हणजे जणू काही झाडच गाते असं वाटतं. तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी दिसत. म्हणजे बुलबुल पक्षी आणि पोपट नेहमी त्या लिंबोणीवर दिसत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे केंद्र होतं. म्हणजे त्या सगळ्यांचं झाड म्हणजे एक मेन ठिकाण होतं. एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं ठिकाण झालं होतं. म्हणजे हे झाड हिरवंगार होतं, सावली देत होतं, फुलं होती आणि म्हणून ते एक आश्वासनाचं आणि विश्वासाचं सगळ्या पक्ष्यांचं ते झाड झालं होतं. कलकलाट आणि गजबजाट, कारण अनेक वेगवेगळे पक्षी येत असल्यामुळे प्रत्येक पक्ष्यांचा वेगवेगळा आवाज आणि गजबजाट त्या झाडावरून ऐकू येत होता. त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी एक नवीन आश्वासक निमंत्रण दिलं होतं आणि जणू असं वाटत होतं की त्या झाडानं इतर पक्ष्यांना निमंत्रणच आपल्या इथे येण्याचं दिलं आहे. ते आश्वासन कंटोकण दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणात अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्याने येत असल्याचं माझ्या लक्षात आले. आणि लेखक म्हणतात की कारण आजूबाजूला सगळीकडे ऊन असल्यामुळं आणि ते झाड फक्त पानांनी भरलं होतं आणि त्या झाडाखाली बाथरूमच्या पाण्यामुळं ओलावा असल्यामुळं तिथंच सगळे पक्षी येत होते आणि जणू काय तिथंच वातावरण थंड आहे असं असल्यामुळं जणू सगळीकडून ते पक्षी तिथे थव्याने म्हणजे अनेक ग्रुपनी येत होते. माझ्या लक्षात आलं. झाडाखाली मुंग्यांचं एक वेगळं विश्व होतं आणि त्याच लिंबोणीच्या झाडाखाली मुंग्यांचंही एक विश्व म्हणजे काय एक जग होतं. म्हणजे अनेक मुंग्या म्हणजे त्या झाडाखाली होत्या. अनेक रंगी किडेसुद्धा त्या दलदलीत होते. म्हणजे रोज पाणी जात असल्यामुळे दलदल होते म्हणजे चिखल होता. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली आणि लेखक म्हणतो एकदा मी असंच ते लिंबोणीचं झाड पाहत असताना सापाची कात म्हणजे काय तर सापाच्या वरची जी साल असते, कातडी असते, स्किन असते ती दिसून आली. झाडावर खारीची वस्ती तर होतीच. स्क्विरल म्हणजे झाडावरती खारीसुद्धा म्हणजे स्क्विरलसुद्धा होती. पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसावल्यात आणि कुत्र्यांनासुद्धा गरम होत असलं की बघा कुत्री कसे माती उकरतात थंड माती आणि त्याच्यामध्ये बसतात. म्हणजे त्या थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला म्हणजे विश्रांतीला येत होते. फुलापासून ते फळापर्यंतचा सगळा जीवनप्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही. आणि लेखक म्हणतात फुलापासून ते फळापर्यंतचा सगळा जीवनप्रवास म्हणजे फुलं येत असल्यापासून लिंबोणीच्या झाडाला लिंबू येईपर्यंत मात्र तो जो प्रवास आहे तो जे लिंबू येणार आहे ते मात्र मला पाहायला मिळालं नाही. परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. मात्र पहिली जी स्टार्टिंगला जी फुलं लागून जी लिंब झाली ते मला पाहायला मिळालं नाही. परंतु शेवटचा एक बहर असतो त्यामध्ये फुलं लागलेली मी पाहिली. ही फुलं चिमुकली, मंद गोडवासाची, अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली दिसत असत. म्हणजे ती फुलं होती, छोटीशी होती आणि मंद त्याचा सुगंध असा स्मूथ सुगंध येत होता आणि फळदार होती. फुलामुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. पऱ्या म्हणजे तर पऱ्या खरोखरच्या पऱ्या नाही म्हणजे फेरीज नाही तर ज्या चिमण्या त्याला पंख होते त्या जणू काय असं वाटत होतं त्या पऱ्याच तिथं आले ते. फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटकही येत होते आणि बटरफ्लाय आणि दुसरे कीटकही तिथे येत होते. फुलचुके, चिमुकले पक्षी आणि भुंगे आणि फुलांचा रस मिळवणारे पक्षी आणि भुंगेसुद्धा. भुंगे कशासाठी आहेत तर त्या फुलातला सुगंध किंवा फुलातला रस पिण्यासाठी. एका छोट्या फांदीवर मधमाशांचं पोळही रचलं जाऊ लागलं आणि त्याच लिंबोणीच्या झाडाच्या एका फांदीला मधमाशांचं पोळं म्हणजे मधमाशी जे असते ना त्याचं पोळंही दिसू लागलं म्हणजे त्यांचं घरही दिसू लागलं. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं. पण त्या माशांनी कधीच कुणाला दंश केला नाही. मग मात्र म्हणजे जिथून आपल्याला हनी मिळतो की नाही मध मिळतो की नाही अशा मधमाशांचं पोळंही तिथं दिसू लागलं. सजीवांसाठी ते जीवनदायी केंद्र होतं. म्हणजे सजीव जे जिवंत असतात त्यांना सजीव म्हटलं जातं. तर अशा लोकांसाठी किंवा अशा कीटक किंवा किडे, फुलपाखरे यांच्यासाठी ते जीवनदायी झाड होतं. अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं. पण इतकंच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडं आकर्षित होते. आणि लेखक म्हणतात नुसते पक्षी, कीटक आणि कुत्री वगैरे नाही तर माणसंसुद्धा त्या झाडाकडं आकर्षित होतं असं माझ्या लक्षात आलं. ज्या कोणी दाक्षिणात्य स्त्रीनं हे झाड राहत्या घरामागं केवळ भाडेकरू असताना लावलं होतं तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं.
म्हणजे लेखक म्हणतात की मी भाड्यानं येण्या अगोदर एक साऊथ इंडियन स्त्री होती आणि तिनं हे लिंबाचं झाड लावलं होतं आणि तीसुद्धा इथे भाडेकरू म्हणून राहत होते. त्या झाडाला तिनं कुंपण नव्हतं घातलं, मुक्त मोकळं झाड होतं. तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातल्या नव्हत्या. कडूपणाच्या म्हणजे काय, तर कोणाशीही वाईटपणा असू नये किंवा कंजूशी म्हणजे झाडाला येतील फळं कोणाला द्यायची नाहीत अशी कंजूसपणा तिच्या म्हणजे स्वार्थी सेल्फिशपणा नव्हता. आसपासचे लोक लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात आणि आसपासची येणारी लोक त्या लिंबाच्या झाडाची लिंब घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं व समृद्धीची भावना जागवणारं असं जीवनदायी होतं सगळ्यासाठी. आणि ते लिंबाचं झाड सगळ्यांसाठीच फळं देणारं होतं आणि त्यामुळं ते समृद्ध होतं. भरपूर त्याला लिंब होती आणि जणू काय त्याला दृष्ट म्हणजे नजर लागावी असं ते झाड बहरलेलं होतं. म्हणजेच असं की माणसं, पशु, पक्षी, कीटक, साप, कुत्री, खारी, गोगलगाय अशा सगळ्यांचं ते आकर्षण घेत असे. म्हणजे माणसापासून ते पशु, पक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाय इत्यादीसुद्धा त्या लिंबोणीच्या आश्रयाला होते. भोवतालच्या काहिलीतून म्हणजे भोवतालचं जे गरम वातावरण होतं त्या वातावरण विसाव्याचं आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा होतं. म्हणजेच त्या झाडाखाली थंड वातावरण असल्यामुळं ते झाड हिरवगार होतं आणि तिथे थंडावा होता आणि म्हणून सगळ्यांचंच ते काय होतं, जगण्याचा एक दिलासा होता. इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो. आणि लेखक म्हणतात की इतकं इम्पॉर्टंटपणा त्या झाडाला आले पाहून मात्र मला आश्चर्य वाटलं. ज्या घराची हकीकत मी सांगत आहे ती एक जोड इमारत होती. आणि लेखक म्हणतात ज्या घराच्या मागे हे झाड होतं ती एक जोड इमारत होती. ट्विन ब्लॉक म्हणजे शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता. म्हणजे भरपूर पाणी होतं. म्हणजे लेखक म्हणतात की दोन घरं जॉईंट असलेलं असं ते घर होतं. दुसऱ्या घराच्या समोर एक हापसी होती म्हणजे चक्क भरपूर पाणी होतं. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. मात्र लेखक म्हणतात त्यांच्या अंगणात जरासुद्धा झाडं किंवा गवतही नव्हतं. माणसं उदास, दुर्मुखलेली, त्रस्त वाटत आणि त्यामुळे त्या घरातली माणसं कशी वाटत होती, एकदम उदास म्हणजे दुःखी, अंतर्मुखलेली आणि सतत कुठल्या ना कुठल्या त्रासात असलेली. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्याने हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मात्र लेखक म्हणतात की त्या घरात भरपूर पाणी होतं, सगळं होतं, परंतु मात्र जमीन मुबलक असूनही हिरवा आनंद म्हणजे झाडे लावण्याचा आनंद त्यांनी कधी केला नाही. मला वाटतं झाडे लावणं व ते जगवणं त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. आणि म्हणून लेखक म्हणतात की मला वाटतं झाडे लावणं ते जगवणं आणि त्याचा आनंद सगळ्यांना मिळावं किंवा त्या आनंदानं माणसाच्या जीवनात एक संगीतमय असं वातावरण निर्माण व्हावं आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेणं ही एक माणसाची सवय प्रवृत्ती म्हणजे वृत्ती असावी लागते. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवतो. आणि म्हणून लेखक म्हणतात की जो माणूस झाड जगवतो तो एक निसर्गात हिरवा चमत्कार रुजवू शकतो. आणि ते लिंबाचं झाडच बघा ना, ज्या कोणी बाईने ते झाड लावलं ती बाई इथून तर निघून गेली, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागं ठेवून गेली. नाट्य म्हणजे काय, तर फुलं येणं, फळं येणं, त्याच्या आश्रयाला अनेक कीटक येणं, तर असं एक नाटकच जणू काय होतं असं लेखक म्हणतो. दरवर्षी दर ऋतू त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार, फुलं येत असणार. म्हणजे लेखक म्हणतो असं दरवर्षी होत असणार, फुलं येत असणार, त्याला फळं येत असणार, मग लोक नेत असणार असं आणि घमघमाट दरवळत असणार आणि मग एक अख्खा फलोत्सव. म्हणजे त्या लिंबोणीला खूप सारी फळं येतात, खूप सारी लिंबं येतात आणि फळाचे लग्न हे सगळं घडत असणार. मी तर केवळ एका ऋतूतला सजीवांच्या जागत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो. मी फक्त 1 वर्षच तिथे राहणार होतो आणि म्हणजे मी एक साक्षीदार कसा होतो, तर मी सगळं ते पाहिलेलं होतं. आणि म्हणून त्या सजीवांच्या जागत्या म्हणजे त्या लिंबोणीच्या झाडाखाली जे जे कीटक होते, जे जे प्राणी होते, त्या सजीवांच्या अस्तित्वाचा मी एक साक्षीदार होतो म्हणजे एक पुरावा होतो. पण शेजारची ती माणसं ती अनेक वर्ष त्या घरात राहिलेली होती, परंतु न त्यांनी ते हिरवं कौतुक पाहिलं, न त्यांनी ती झाडं लावली, न त्यांनी ती फुलवली. मात्र शेजारच्या घरातल्या माणसांनी असं काही केलं नाही. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधीच पोचल्याचं मी पाहिलं नाही. आणि म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस अंगणात सारखीच उदास, भकास आणि कशी होती, अंतर्मुख किंवा तपकिरी म्हणजे अशी त्रास झालेली अशी वाटत होती. ते झाड लागणारी ती दाक्षिणात्यबाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती. तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. जी बाई या
जिनं हे झाड लावलं होतं ते लेखक म्हणतात ती पुन्हा एकदा घरी आली होती, परंतु ती आली आणि प्रथम तिनं ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. म्हणजे तिनं जे झाड लावलं होतं ते बाकी काही न विचार करता ती पहिलं झाड लावायला गेली. म्हणजे तिच्यातला ते जागरूकपणा मला खरंच म्हणजे खूप चांगला वाटला. मला वाटलं सृजनाशी, नवनिर्माणीशी, निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं. झाडानं फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं, यातूनच मन सृजनात्मक व आनंदी, निर्मितीक्षम होतं. आणि म्हणूनच झाडं लावणं, त्यांना रुजवणं, हा हिरवा संदेश दूरवर पोचवणं, यातूनच दुसऱ्याला आपण आनंद तर देतोच, पण निर्मितीक्षम होतं असं लेखकाला वाटतं. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवानं जगवतं, म्हणजे तिनं जे झाड लावलं होतं ते किती जीवानं जगवत होतं. यातूनच ते आनंद देत होतं, जीवन देत होतं, आश्वासन देत होतं आणि आशीर्वादही देत होतं. हे पाहिलं की मन थक्क होतं, हे पाहिलं की मन खूप थक्क होतं, म्हणजे आश्चर्यात होतं. जे मर्म ज्यांनी जाणलं, म्हणजे जे ही गोष्ट ज्यांनी जाणली ते मला वाटतं आनंदी राहतात. आणि जी गोष्ट या झाडाविषयी ज्या लोकांनी जाणली ती लोकं खरोखरच आनंदी राहतात. जे नुसतं भौतिक गोष्टीचा म्हणजे ज्यांना निसर्गाशी कुठलंही घेणं देणं नाही, जे नुसते फक्त भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने घालून बसतात, त्यांच्या भोवताली कधीही हिरवं झाड उगवत नाही, त्यांच्या मनातही कधी पक्षी चिवचिवत नाही, म्हणजे त्यांना निसर्गाविषयी काहीही वाटत नाही. आनंदापासून मात्र ते वंचित राहतात. त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला बरंच काही सांगितलं. आणि म्हणून लेखक म्हणतात की त्या हिरव्या झाडानं, त्याच्या जीवनदायी झाडानं त्याच्या भाषेत मला खूप काही निसर्गाबद्दल सांगितलं. तर अशा प्रकारे म्हणूनच या पाठाला काय नाव दिलेलं आहे, ते जीवनदायी झाड. तर त्या झाडाविषयी लेखकानं आपल्या मनातील भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांनी निसर्गाशी कसं संगडित राहावं, निसर्गाचं कसं बारकाईने निरीक्षण करावं, पशुपक्ष्यांचं छोटंसं जरी झाड असलं तर त्याचं निरीक्षण केलं तर नक्कीच आपल्यातसुद्धा निसर्गाबद्दलची प्रेम भावना निर्माण होईल, असं इथं सांगण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. थँक्यू.